नमस्कार. आजचा आपला विषय आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणीकृत असलेल्या सर्व प्रकारच्या ज्या संस्था आहेत यांचं रजिस्ट्रेशन किंवा अशा प्रकारच्या संस्था रद्दबातल होणे किंवा करणे या बाबतीतला. तर संस्था रद्द होणे हे दोन प्रकारे केलं जातं. एक तर स्वतः जे विश्वस्त आहेत, ट्रस्टी आहेत, हे स्वतःची संस्था रजिस्टर म्हणजेच डिझॉल्युशन किंवा रद्दबातल करतात. किंवा दुसरा असा विषय आहे की अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत ह्या धर्मादाय आयुक्त जे आहेत हे स्वतःच्या अखत्यारीमध्ये, स्वतःच्या अधिकारामध्ये अशा संस्था रद्द करतात किंवा रजिस्टर करतात. तर हे दोन प्रकार याच्यामध्ये मोडतात. तर आज आपण यातला दुसरा प्रकार पाहणार आहोत. आणि जो पहिला प्रकार मी आपल्याला सांगितला त्याच्या बाबतीत मी एक नवीन व्हिडिओ जो आहे तो अपलोड करणार आहे. तर आता हा दुसरा प्रकार जो आहे की ज्या संस्था, ज्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक ज्या संस्था आहेत, ज्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये रजिस्टर केल्या जातात, नोंदणी केल्या जातात, अशा प्रकारच्या संस्था स्वतःच्या अधिकारामध्ये धर्मादाय आयुक्त जे आहेत हे रद्द करतात. तर 2017 मध्ये अशा प्रकारच्या बऱ्याचशा संस्था या रजिस्टर झालेल्या आहेत. त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा ड्राईव्ह घेण्यात आला होता आणि कायद्यातील ज्या नवीन सुधारणा आलेल्या आहेत त्याप्रमाणे धर्मादाय आयुक्तांना अशा प्रकारे ज्या संस्था निष्क्रिय आहेत, म्हणजे निष्क्रिय याचा अर्थ कायदेशीर ज्यांची पूर्तता झालेली नाही आहेत, ज्या सक्रिय आहेत त्यांच्या कामामध्ये, परंतु धर्मादाय आयुक्तांकडे त्यांनी अशा प्रकारचा कंप्लायन्स केलेला नाही आहे, ज्या प्रकारे मॅन्डेटरी कंप्लायन्स आपण म्हणू शकतो, ज्या अनिवार्य पूर्तता आहेत, ज्यामध्ये बदल अर्ज असतील, ऑडिट रिपोर्ट असतील, असे सादर केलेले नाही आहेत गेल्या 5 वर्षांमध्ये. अशा प्रकारच्या गेल्या 5 वर्षांचं जर त्यांचं जे पूर्ण काही मॅन्डेटरी कंप्लायन्स आहे, जे अनिवार्य पूर्तता आहेत ह्या केल्या नसतील तर ह्या संस्था रद्द करण्याचा अधिकार जो आहे हा धर्मादाय आयुक्तांना कायद्याने दिलेला आहे. तर अशा संस्था जर रद्द झालेल्या असतील तर या संस्था पुन्हा तुम्हाला जिवंत करायच्या असतील, म्हणजेच पुन्हा त्या सुरळीतपणे चालवायच्या असतील तर तुम्ही काय करणार, हा खूप मोठा एक प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपण जो अपिलाची प्रोसेस जी पाहिलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, तर या अपिलाच्या प्रोसेसमध्ये आपल्याला जाता येईल आणि अपिलाच्या प्रोसेसमध्ये जाऊन आपल्याला या ज्या काही धर्मादाय संस्था आहेत ह्या रजिस्टर झालेल्या आहेत याची जी ऑर्डर आहे, याचा जो आदेश आहे हा आपल्याला इथे चॅलेंज करता येईल. तर हा जो प्रकार आहे हा कलम 70 म्हणजे सेक्शन 70 जो आहे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टचा, याच्या अंतर्गत आपल्याला हे अपील जे आहे हे धर्मादाय आयुक्तांकडे दाखल करता येतं. त्याच्यामध्ये जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्याकडे आपण सेक्शन 70 म्हणजेच कलम 70च्या अंतर्गत त्या आदेशाला चॅलेंज करण्यासाठी तो आदेश जो आहे हा रद्द करून पुन्हा ती संस्था जिवंत व्हावी आणि ती पुन्हा संस्था रन व्हावी याच्यासाठी आपण अपील दाखल करू शकतो. तर हे अपील दाखल करण्यासाठी 60 दिवसांचा कालावधी जो आहे हा ॲक्टमध्ये दिलेला आहे. 60 दिवसांमध्ये तुम्हाला हे अपील जे आहे ते दाखल करायचं आहे. असं 60 दिवसांच्या पिरियडमध्ये, 60 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर असं अपील दाखल करता आलं नाही तर तुम्ही हे अपील विलंब माफीच्या अर्जासोबत एक प्रतिज्ञापत्र त्याच्यासोबत तुम्हाला अटॅच करावं लागेल आणि ते दाखल करता येईल. तर आधी तुमचा विलंब माफीचा अर्ज जो आहे हा डिसाईड होईल, त्याच्यावरती धर्मादाय आयुक्त आदेश करतील आणि विलंब माफीच्या अर्जानंतर तुमचं जे मुख्य अपील आहे हे चालणार आहे. आता जे आपण आधी जी अपिलाची प्रक्रिया पाहिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये ॲडिशनल किंवा काय तुम्हाला याच्यामध्ये कागदपत्र द्यायला लागणार आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या पिरियडमध्ये, ज्या पिरियडमध्ये तुम्ही चेंज रिपोर्ट दाखल केलेले नाही आहेत किंवा ऑडिट रिपोर्ट दाखल केलेले नाही आहेत म्हणून तुमची ट्रस्ट जी आहे ती रद्दबातल झालेली आहे, तर त्या पिरियडमधले सगळे कागदपत्र जे आहेत, मग तुमचे प्रोसिडिंग्स असतील, तुमच्या मीटिंग्स असतील, त्यानंतर तुमचे ऑडिट जे असतील, हे सगळ्यांचे पुरावे जे आहेत ते तुम्हाला अपिलासोबत दाखल करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला धर्मादाय आयुक्तांना हे दाखवून द्यायचं आहे की आमचा सगळा कंप्लायन्स जो आहे हा रेडी आहे, परंतु ट्रस्ट रद्दबातल झालेली आहे आणि ती तुम्हाला माहीत नव्हतं किंवा तुमच्या ते नॉलेजमध्ये नाही आहे आणि ट्रस्ट रद्दबातल झाल्या कारणाने तुम्हाला असे चेंज रिपोर्ट फाईल करता येत नाही आहे किंवा ऑडिट रिपोर्ट सबमिट करता येत नाही आहेत. म्हणून ही ट्रस्ट पुन्हा जिवंत करून घेणं गरजेचं आहे, म्हणून ते अपील तुम्ही दाखल करत आहात. तर या अपिलासोबत तुमचे सगळे पुरावे, जे कंप्लायन्स तुमचे केलेले आहेत त्याचे सगळे पुरावे तुम्हाला जे आहे ते धर्मादाय आयुक्तांना दाखवायचे आहेत आणि पुराव्यानिशी तुम्हाला हे अपील दाखल करायचं आहे. तर अशा पद्धतीचं अपील जे आहे दाखल केल्यानंतर धर्मादाय आयुक्त हे अपील मंजूर करतात आणि हे मंजूर झाल्यानंतर जी तुमची रद्द केलेली जी ऑर्डर आहे, जो आदेश आहे, हा सेट असेड केला जातो
म्हणजे तो आदेश रद्द होतो आणि तुमची संस्था जी आहे पुन्हा नव्याने इथे कामकाज करू शकते आणि तुम्ही आजपर्यंतचा सगळा कंप्लायन्स जो आहे हे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये पुन्हा एकदा दाखल करू शकता आणि तुमचं कामकाज सुरळीतपणे इथे चालू शकतं. तर तुम्ही लक्षात ठेवा, कंप्लायन्स हा तर गरजेचा आहेच, परंतु काही वेळास काही परिस्थितीमध्ये जर अशी संभावना झाली की तुमची ट्रस्ट ही व्यवस्थितरित्या कामकाज करत आहे, परंतु तुमचा लीगल कंप्लायन्स नसल्याकारणाने तुमची संस्था रद्दबातल केलेली आहे धर्मादाय आयुक्तांनी, तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे हा नक्की मदत करेल आणि तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमची संस्था जी आहे ही जिवंत करून पुन्हा नव्या जोमाने काम करू शकता. आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. मी जास्तीत जास्त त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.